नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृषभ राशीचे ऑक्टोबर महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य काय होईल ऑक्टोबर महिन्यात वृषभ राशीच्या लोकांसोबत, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नये. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृषभ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे वृषभ राशीचे ऑक्टोबर महिन्याचे मासिक संपूर्ण राशी भविष्य. वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात शुभ आणि भाग्याची असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला लांब किंवा कमी अंतराचा प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होतील. या काळात तुमच्या आयुष्यातील दीर्घकाळाचे अडथळे दूर होतील आणि तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुमचे सर्वोत्तम देताना दिसू शकतात. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. मार्केटिंग, जमीन, बांधणी आणि कंत्राटी कामे करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा किंवा स्पर्धांची तयारी तुम्ही करत असाल तर या वेळेत तुम्हाला तुमच्या अभ्यासापासून तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. कठोर परिश्रम केल्यानंतरच त्यांना अपेक्षित यश मिळू शकेल. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. महिन्याच्या मध्यांत व्यवसाय वाढवण्याच्या उत्तम संधी तुम्हाला मिळतील. हे करताना तुम्हाला तुमचे वडील आणि नातेवाईक यांचे विशेष सहकार्य प्राप्त होईल. वडील किंवा नातेवाईकांशी सुरू असलेले मतभेद सुद्धा मिटतील. परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूप शुभ असणार आहे. परदेशात किंवा बाहेर जाऊन करिअर करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही या दिशेत केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. लव्ह पार्टनर सोबतचे प्रेम संबंध अधिक घट्ट होतील आणि वैवाहिक जीवन तुमच्या आनंदी होईल. तर मित्रांनो, हे होते वृषभ राशीचे ऑक्टोबर महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असेल लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.